भित्री. भित्री म्हणजे अगदी घाबरट नव्हे व तशी साधारणता. पहिले तर भित्री ही नव्हे, पण टिळकांची माझी तुलना केली तर मी मात्र फारच भित्री ठरेन. टिळकांना भय हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत कधी सापडला नाही. सबा असो, साप असो, साहेब असो, त्यांना कधी भय वाटले नाही. नगरात एखाद्यादा आमच्याकडे मोठी जेवणावळ होती. 2 मास्तरणी आमच्याकडे जेवायला आल्या होत्या. ह्या होत्या एक मॅडमच्या ताब्यात, म्हणजे तिच्या बोर्डिंगमध्ये, तिच्या हुकमतीतलं. ती मॅडम चांगली होती बिचारी, पण मोठी, कडक आणि शिस्तीची भोगती. शिस्त म्हणजे तिला परीटघडीचा कपडाच वाटायचा. जरा एखादी सुरकुती पडली की झालीच ब्रह्महत्या. त्या मास्तरणींना आमच्याकडे रात्री 8 पर्यंत राहण्याची परवानगी मिळाली होती. पण आपल्याकडच्या जेवणावळी त्या त्या का ठरल्या वेळी होणार. तशा त्या मास्तरणींना मी वाढायचे काम दिले होते. म्हणजे 2 पंक्ती होऊन मग त्या परत जाणार. 8च्या ठिकाणी 10-11 होणारच. पण 8:30 8:45 होताच ती मॅडम आली व मास्तरिणींना का परत पाठवले नाही म्हणून टिळकांशी हुज्जत घालण्यास तिने सुरुवात केली. टिळक आधी शांतपणे म्हणाले, अजून जेवणी झाली नाही. जेवणी झाली म्हणजे त्यांना आणून पोचवितो. ती यावर संतापली. तुम्ही काय समजता? अशाने आमच्या शाळेचे डिसिप्लिन कसे राहील? आत्ताच्या आता मास्तरणींना पाठवा. 1 मिनिटभर आणखीन त्या येथे राहता कामा नाही. टिळक म्हणाले, आत्ताच्या आता तुम्ही माझ्या घरातून चालत्या व्हा. ही काही चावडी नाही येथे येऊन भांडत बसायला, आणि जात नसाल तर मला तुम्हाला हात धरून घालवून द्यावे लागेल. मास्तरणींना त्यांची जेवणी झाल्याखेरीज मी पाठवीत नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते तुमच्या बंगल्यावरून करा. त्या गेल्या. पुढे प्रकरण काही वाटले नाही, पण टिळकांच्या त्या कृत्याचे सर्व पाहुणे मंडळींना मोठे आश्चर्य वाटले. ह्याच मॅडमने अमेरिकेहून येताना वाटे जपानहून जिनरिक्षेचे एक खूळ आणले होते. ती जिनरिक्षेत बसून हिंडे व ती जिनरिक्षा शाळेतील गरीब पोरे ओढी. टिळकांना हे मुळीच खपत नसे. ते म्हणत, ही आमची रीत नाही. पूर्वी देवभोळे लोक देवांना रथात घालून ओढीत किंवा राजे राजवाड्यांचे रथ त्यांना मान देण्यासाठी ओढण्यात येत. तुम्ही काही देव नाहीत की राजे नाही. आमच्या येथे येऊन तुम्ही जर हा जुलूम करणे शोभत नाही. ही मुले गरिबाची झाली व तुम्ही त्यांना सहाय्य करीत असला तरी ती तुमची गुलाम नाहीत. ही रिक्षा एकदम बंद करा, नाही तर पहा. ती म्हणाली, काय पाहायचे आहे? माझा पाय दुखतो, मला चालवत नाही. मी रिक्षा बंद करणार नाही. चालवत नाही तर टांगे नाहीत. त्यावेळेस मोटारी प्रचारात नव्हत्या. टिळकांचे बोलणे तिने मनावर घेतले नाही. टिळकांना तिचा आता फारच राग आला. त्यांनी जिन रिक्षा नावाची एक कविता केली व ती दिली मुलांना शिकून. मग काय भूताच्या हाती कोलीत झाले. हा हा म्हणता कविता त्यांच्या त्यांच्या ज्याच्या त्याच्या तोंडी झाली. तिची जिन रिक्षा निघाली की मागे पोरांचा घोळका ती कविता म्हणत निघायचा. शेवटी डॉक्टर ह्यूमकडे गाऱ्हाणे गेले. डॉक्टर ह्यूमने टिळकांना पाचारण केले. तेथे मोठा वादविवाद होऊन जिन रिक्षेची रक्षा झाली व तेव्हापासून नगरास कोणी हे खूळ पुन्हा आणले नाही. नगरास आलेल्या मिशनरी बिसल घराणे फार प्रसिद्ध होते. रे एच बिसल व त्यांची दोघी बहिणी डॉक्टर जुलिया बिसल व डॉक्टर एमिली बिसल यांचा लौकिक फार मोठा आहे. यांचे मराठी भाषेवर इतके प्रभुत्व होते की पडद्याआडून त्यांचे बोलणे ऐकले तरी कोणीही म्हणेल की ही पुण्यातली कोणी उच्चवर्णीय मंडळी बोलते आहे. एकदा रे आणि मिस बिसल व टिळक यांचे असेच भांडण झाले. कारण टिळकांनी त्यांना काही पत्र लिहिले होते. त्याच्या खाली शेवटी अगदी औपचारिक केला होता. शेवट अगदी औपचारिक केला होता, पण पुढे ते भांडण लवकरच मिटून टिळकांनी बिसल साहेबांना कवितेत उत्तर दिले. तसेच डॉक्टर एमिलीबाई बिसल यांनी टिळकांची एक कविता कोठे नीट चालीवर म्हणता येईना म्हणून कानामात्रा बदलून म्हटली. त्यावर टिळकांना राग येऊन त्यांनी कवीची विनवणी ही कविता लिहिली. कोमल कौशल्य नटला कर तुमचा जरी किती असला तरी तयाने माझा कवने जरा स्पर्शणे सहन न होणे कधी मजला. याहून जीव बरा गेला. ह्या बिचाऱ्या डॉक्टर इमलीबाईंना त्यांनी बजावले होते. परंतु डॉक्टर एमिलीबाई मात्र कधी त्यांच्यावर रुसून बसल्या नाहीत आणि टिळकांकडून कितीतरी कामे करून घेतली. उपासना, संगीत हे संबंध पुस्तक त्यांनी टिळकांकडून रोज येऊन त्यांच्याजवळ बसून सुधारून घेतले. बालबोध मेळ्यात टिळकांची मुलांवरची जेवढी कविता प्रसिद्ध झालेली आहे तेवढीचे श्रेय मिस हॅटी ब्रूस, मिसेस कपूर व डॉक्टर एमिलीबाई बिसल यांना आहे. या कविता पुस्तक रूपाने लोकांपुढे नसल्याने टिळकांनी लिहिलेल्या मुलांवर व मुलांना उपयोगी पडतील अशा कवितेची कोणालाही माहिती नाही. परंतु टिळकांच्या कवितेचे हे एक निराळे ऐश्वर्यवान दालनच आहे. टिळकांना साप उंदीर म्हटले म्हणजे मोठी विरश्री चढत असे. त्यांनी मोठाले साप मारले आहेत.
पण उंदीर मात्र बहुत करून त्यांच्या हातावर तुरी देऊन दे. एकदा एक साप उंदीर गिळून वेटोळे खालून बसला होता. टिळकाने हळूच त्याच्यावर पातेले नेऊन पालते घातले व भोवताली गोवऱ्या रचून पेटवून दिली. वनीस असताना एकदा एक मोठा साप माडीवर चढून आला. टिळक बसले होते. त्याच्या मागच्या खिडकीतून तो आला. त्यांचा एक विद्यार्थी पुढे बसला होता. त्याने सांगितले, गुरुजी, फार मोठा साप आला आहे. साप 2 पेट्यांच्या मागे गेला. टिळकाने 2 बाजूनी 2 दिवे लावून ठेवले व मध्येच आपण पेटीवर उभे राहून मुसळाने तो साप दाबून धरला व मारला. 1.25 पुरुष लांबीचा तो साप होता. असे साप तांणी व दत्तूने कितीतरी वेळेला मारले, पण उंदीर मात्र त्यांना सापडत नसत. रात्री कुठे खट्ट झाले की टिळक जागे व्हायचे आणि मग झोप येणे फार कठीण होई. हा खट्ट आवाज बहुतेक उंदराचाच असे. मग काय, साऱ्या घरभर गोंधळ. दिवे लागायचे, काट्या गोळा व्हायच्या, मिचलेली माणसे सारी जागी व्हायची, दारे खिडक्या बंद व्हायची. एका दारात मुलगा, एका दारात मुलगी, खिडकीत ठोंबरे, पलीकडे बायको आणि मध्ये टिळक काठीने रपाटे घालतायत. मी घाबरायची. अहो, कोणाच्या डोक्यात काठी पडेल. ते म्हणायचे, हो, मला काय वेडच लागले आहे. शिकार अगदी रंगात आली व उंदीर दाराजवळ आला की त्यांच्या मुलांनी हळूच दार किलकिले करून त्याला पळवाट करून द्यायची. मग हातातून शिकार निसटलेल्या शिकाऱ्याची जशी स्थिती होते तशी त्यांची व्हायची. दत्त्या, तू सोडला उंदीर? नाही पप्पा, तो आता त्या दारात दिसत होता. अशा तऱ्हेचा वादविवाद आणि थोडी आदळआपट होऊन मग उरलेली रात्र झालेल्या श्रमाने झोपली. आमच्या फर्ग्युसन गेट कंपाऊंडच्या म्हणजे आमच्या घराच्या पाठीमागे लगतच गावकूस होती. ही भिंत थेट प्रत्यक्ष चांदबिबीची ओळख सांगणारी होती व तिच्यातून निजामशाहीचा इतिहास पाहिलेले सर्प बाहेर पडायचे. एक दिवस माझ्या उशाखाली काहीतरी हलत असल्याचा भास झाला. मी टिळकाने एकसारखी म्हणे, अहो, माझे डोके कोणी उचलीत आहे. मला काड्याची पेटी द्या पाहू. पेट्यांचे कोठार टिळकांच्या जवळच असते. ते म्हणत, गप्प निज. तू फार प्रतिष्ठ आहेस. तुझे डोके उचलणार तूच आहेस. या वादात आम्हाला झोप लागली. दुसऱ्या दिवशी टिळक आपल्या विद्यार्थीगणाला व दत्तूला घेऊन डोंगराळगणाला गेले. घरात मी व बेबीच होते. बेबीला कोणी कडाला खेळायला दिला होता. कडाका. ती त्याच्याच नादात होती. दुसरे काही काम नसल्याने मी घराची साफसफाई करायला घेतली होती. आम्ही निजत होतो तेथे पायगती एक पेटी होती व उशाला मोठे पुस्तकाचे कपाट होते. आम्ही जमिनीवरच निजत होतो. ती खोली साफ करायला लागले तेव्हा पेटीमागे एक भला मोठा साप. त्याचे तोंड माझ्या पायाच्या अंगठ्याजवळ. मी ती पेटी बाजूस सारली व चुलीजवळ मंजूळबाईंजवळ जाऊन बसली. माझ्या तोंडातून शब्द निघेना. मी आपले डोके दाबून बसले. मोठा साप निघाला आहे असे तिला मी सांगू लागले. तिला वाटले मी काही गोष्ट सांगते आहे. ती आपली कुशाल हुंकार देत होती. थोड्या वेळाने टिळक, दत्तू, भास्कर हे डोंगरगणाहून परत आले. त्यांना मी सापाबद्दल सांगू लागले, जे ते मला बेबीचा कडाका दाखवून हसू लागले. मी जीव तोडून सांगत होते तेव्हा टिळक उठले व म्हणाले, दाखव पाहू तुझा साप कोठे आहे तो. टिळकांच्या मागे दत्तू उठला व त्यांनी दोघांनी तपास चालवला. तो कपाटाच्या मागे तो दत्तूला दिसला. हा पहा पप्पा, केवढा मोठा साप, दत्तू म्हणाला. मग सर्वच धावपळ सुरू झाली. काट्या, छत्र्या, दिवे जे ते सापडले तेथे घेऊन मंडळी जमा झाली. भास्कर आपला चष्मा सावरीत सर्व मंडळींच्या खांद्यावरून सूचना देत होता. हा साप पुरुषवर लांब होता. तो रात्री माझ्या उशाखाली असावा. आमच्या घरी आधीच आनंद व खेळाडूपणा पुष्कळ. त्यात ठोंबरे, दत्तू, त्याची मित्रमंडळी यांची भर. मग त्या आनंदी आनंदाला काय विचारायला पाहिजे. सुट्टीचे दिवस असले म्हणजे दत्तू व बेबी घरी यायची. त्यांची मित्रमंडळी जमायची. घरात सारा दिवसभर धुडकूस असायचा. दुपारी जादूचे खेळ होत, संध्याकाळी व्याख्याने होत. प्रेक्षकांनाही काही तोटा नसे. टिळकांना भेटायला आलेली मंडळी, मी, माझ्याकडे बसायला आलेल्या बाया ही सारी प्रेक्षक बनत. मुख्य भाग असायचा दत्तू, ठोंबरे व बेबी यांचा. प्रेक्षक जमायच्या आधी काय काय करायचे हे यांचे ठरत असे. ठोंबरे व दत्तू व्हायचे जादूगार व प्रयोग व्हायचे बेबीवर. मागे एक प्रकरणात सांगितलेले आमचे दत्तक चिरंजीव हेही त्यात सामील असत. पण ते बाहेर कोणाला ठाऊक नसे. ते बसायचे विरोधकात आणि शंका काढायचे. मात्र खेळ सुरू झाला म्हणजे त्यांचा विडी ओढण्याचा सपाटा सुरू व्हायचा. या मंडळीने एक पिशवी शिवली होती. तिच्या आत एक उलटा कप्पा शिवला होता. या पिशवीत टाकलेले जिन्नस उलट्या कप्प्यातून पडून ते प्रेक्षकांच्या दृष्टीला नाहीसे होत व जादूगारांना टाळ्या मिळत. दुसरा खेळ म्हणजे अंधारातील चेंडू नाचवणे. खेळाच्या जागेत उतरले छप्पर होते व त्यांच्या 2 कामट्या सहज पुढे आलेल्या होत्या. त्या खालून दिसत नसत, पण त्यांच्या स्प्रिंगसारखा उपयोग होई. मुलांनी चेंडू त्या कामट्यांच्या पुढे ठेवून द्यायचा व मागे त्यापैकी एका कामटीला बारीक दोरी बांधून ती शेजाऱ्याच्या खोलीत नेली होती.
ती ढिली सोडली की टिचकी मारल्याप्रमाणे मागून चेंडूला धक्का मिळायचा व तो खाली पडायचा. प्रेक्षकांच्या पैकी कोणीही चेंडूला खाली पडण्याची आज्ञा केली तरी तो जागा सोडित नसे. पण ठोंबऱ्यांनी सांगताच तो टुणक खाली उडी मारून यायचा. मंडळींना अचंबा वाटे. भास्करराव उजगरे म्हणत, ही सारी लबाडी आहे, काहीतरी युक्ती आहे. त्यावर ठोंबऱ्यांनी म्हणावे, भास्करराव तुम्ही असे मधोमध उभे राहा, मी तुमच्या चष्म्याची काच बरोबर मधोमध फोडून देतो. अगदी हात लावणार नाही, नुसते मी म्हटल्यावर टचकन 2 चिरा पडतील. अर्थात नुसता धाक असेल. पण भास्करराव म्हणत, जादूचे खेळ कोणाचे नुकसान करणारे नसावेत. काय करायचे ते तुमच्या चेंडूला आणि पिशवीला करा. आणखीन एका गमतीचा खेळ असे तो एखादी मनात ठेवलेली जिन्नस बेबीला ओळखायला लावून. दत्तू व ठोंबरे तिला ठराविक खुणा करीत. एकदा प्रेक्षकांनी या दोघांनाही बाहेर लावले. तरी बेबीने जिन्नस बरोबर ओळखले. हे आमच्या दत्तक चिरंजीवांचे काम होते. ठरलेल्या जिन्सेला तिचा हात लागताच त्यांनी विडी पेटवायला फरकन काडी ओढावी. पण त्या काडीचाही मंडळीला संशय येऊन त्याची आगपेटी कोणीतरी उचलून ठेवली. तरी जिन्नस बरोबर ओळखला गेला. पण बेबीचा हात ठरलेल्या जिन्सेला लागता चिरंजीवांच्या विडीचा धुराचा फवारा बाहेर पडे. हे मात्र बेबी वाचून कोणाच्याच लक्षात आले नाही. ठोंबरे मला नेहमी म्हणे, लक्ष्मीबाई, अहो माझी जादू काही हलकी सलकी नाही. मी जादूने काय पाहिजे ते आणू शकतो. तुम्ही म्हणाल तर आत्ता दत्तोपंतांना नागपूरहून आणून तुमच्यापुढे उभा करतो. मी म्हणे, ठाऊक आहे तुझी जादू, उगाच बाता झोकू नको. दत्तूला एकदा कॉलेजला जाऊन 8-10 दिवस झाले होते. संध्याकाळी नेहमीप्रमाणे गप्पा मारायला टिळकांकडे मंडळी जमली होती. मुळे, परनाईक, ठोंबरे हेही आले होते. आधी ठोंबऱ्यांचा धाकटा भाऊ बाबू काहीतरी चाचरत चाचरत बोलून गेला होता. मुळ्यांची बहीणही येऊन गेली होती. ठोंबरे मध्ये सुटून बाहेर गेला व परत घाबऱ्या घाबऱ्या आत आला. त्याच्या अंगाचा लटकाप झाला होता. कपाळावर दरदरून घाम झाला होता. तोंडाने मो मो मोठा मोठा साफ साफ फुसफुस करतो असं तो बोलत होता. मी म्हटलं, तुला कंदील घेऊन यायला काय होते, असाच धांदल्या तू. ठोंबरे घाबरलेला पाहून टिळकाने आपली बंदूक उचलली. राहुरीच्या घरासाठी ही बंदूक घेतली होती. तिचा उपयोग कधी होत नसे. वाडीत नेहमीच साप निघत, पण आजची शिकार फारच मोठी होती. कंदील, काट्या, छत्र्या, केरसुण्या वगैरे आयुधे घेऊन आम्ही सर्व ठोंबऱ्यांच्या मागे निघालो. हा गोंधळ पाहून शेजारी पाजारी धावून आले. 20-25 माणसांचा घोळका हळूहळू पावले टाकीत पायखान्याकडे चालला. टिळक म्हणाले, कोठे आहे साप? ठोंबरे म्हणाला, मधल्या पायखान्यात. पायखाना गडबडून बाजू लागला. पत्र्याचे पायखाने होते. सापाच्या चळवळीने पायखाना बाजू लागलेला पाहून काही मंडळी एकमेकांना बिलगली. काही मागे सरू लागली. टिळकांनी आपली बंदूक उचलली. इतक्यात खाडकन दरवाजा उडला व आतून दत्तू बाहेर आला. ठोंबरे म्हणाला, लक्ष्मीबाई, काढले की नाही दत्तोपंतानं जादूने बाहेर? चल चावट कुठला, आता बंदूक उडून भलतेच झाले असते ते. अहो लक्ष्मीबाई, आम्ही भलतेच होऊ दिले असते. कसे असते? खूप हशा पिकला व रात्री 12 वाजले. सारी मंडळी घरोघर जायला निघाली. दत्तू कॉलेजला गेला खरा, पण येथे प्लेगमुळे कॉलेज गेल्याबरोबर बंद झाले. त्याने आपल्या मित्रमंडळींना कळवले होते व अशी काही गंमत करण्याचे त्याचे आधीच ठरले होते. संध्याकाळी तो आला तसाच मुळ्यांकडे सामानासह गेला. तेथे जेवण वगैरे उरकून घरी येऊन जादूने त्याला बाहेर काढण्याचे ठरले. पण हे बाबू ठोंबऱ्यांच्या पोटात राहिले नाही. तो आमच्याकडे आला व काही अडखळत अडखळत बोलला, आज चांगला स्वयंपाक करा, भाऊ येतील. मी विचारले, कशावरून रे? ते नाही मला माहीत, पण मला वाटते. इतका प्रताप करून तो तिकडे मुलात गेला. तेव्हा ठोंबऱ्यांनी आपला भावाने केलेला प्रताप ओळखला. बाब्या, टिळकांच्या घरी गेला होतास ना? कशाला रे गेला होतास? नंतर मुळ्यांच्या बहिणीला त्यांनी शपथ घेऊन येण्यास सांगितले. तिने सांगितले की टिळकांच्या घरी दत्तोपंत येणार असल्याचा संशय आलेला दिसत नाही. तरी पण बाबूरावाच्या शहाणपणामुळे आपल्याला पूर्ण गमत करता येणार नाही, म्हणून दत्तूला जादूने बाहेर काढण्याचा बेत आयत्या वेळी बदलून वरील सापाची बतावणी करण्यात आली.